सुरुवात करते हा. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. नमो आदिबोधात्मरूपा परेशा नमो हंसनारायणा निर्जरेशा नमो ब्रह्मदेवा वसिष्ठा श्रीरामा नमो मारुती रामदासाभिरामा. जय जय रघुवीर समर्थ. श्री गणेशाला वंदन करते, माझ्या सद्गुरूंना वंदन करते, समर्थांना वंदन करते, प्रभू रामरायाला वंदन करते आणि श्रोते तुम्ही जगदीशाच्या मूर्ती म्हणून तुम्हा सगळ्यांना वंदन करते आणि दिवाळीच्या शुभेच्छा पण देते. कारण अजून देव दिवाळी झालेली नाहीये, तोपर्यंत दिवाळी चालू आहे आपल्या सगळ्यांच्या घरी आणि आपण बऱ्याच दिवसानंतर भेटतोय. मागचा जो श्लोक झाला होता तो पटकन आठवण करून द्यायचा प्रयत्न करते, कारण मला स्वतःला पण आठवण करून द्यावी लागली की मागच्या वेळेला घेतलं काय होतं. कारण एवढ्या दिवसानंतर आपण भेटतोय. आपण मागच्या वेळेला पाप संकल्प जो आहे तो सोडावा, कारण तो अशाश्वत असतो आणि सत्य संकल्प जो असतो तो धरून ठेवावा, कारण तो शाश्वत असतो आणि त्याला ब्रह्माचा संकल्प असं म्हणतात. असा आपण विचार केला होता आणि तसं जर नाही केली, असं आपण नाही केलं तर समाजामध्ये किंवा या जीवनामध्ये आपली चितू होते, म्हणजे आपली फजिती होते. हा सगळा विचार आपण मागच्या वेळेला घेतला होता. आणि आता पुढचा 6वा श्लोक, म्हणजे त्या श्लोकांमधला खरं म्हणजे 6वाच आहे आणि आपल्या सगळ्यांना पाठही येतो, पण तरी पण संपूर्ण 1.25 तासाचं 1 तासाचं चिंतन या एका श्लोकावरच आहे. श्लोक सगळ्यांना पाठ येईल, श्लोक आधी म्हणून दाखवते आणि एका वाक्यात त्याचा अर्थ काय असतो तो आपल्या सगळ्यांनाच खरं म्हणजे माहितीये, पण तरी पण आपण ते बघूया. पुढचा श्लोक आधी म्हणते, तो श्लोक असा आहे, नको रे मना क्रोध हा खेदकारी, नको रे मना कामनाना विकारी, नको रे मना लोभ हा अंगीकारू आणि नको रे मना मत्सरू दंभ भारू. म्हणजे आधी एका वाक्यात वन लाईनर अर्थ की अरे मना, हे जे काम क्रोध लोभ जे आहेत त्याचा काही तू अंगीकार करू नकोस, कारण ते खेदकारी आहेत, कारण ते दुःख देणारे आहेत आणि याच्यामध्ये जर अडकलास तर याच्यामधनं बाहेर पडणार नाहीस. संपला. म्हणजे खरं म्हणजे वन लाईनर अर्थ संपला ना. आणि याच्यामधलं आपल्याला काय माहित नाही की आपल्याला कामाची गरज नाही, काम म्हणजे कामना, आपल्याला क्रोध नको, हे सगळंच माहिती. अजून एक फक्त थोडं स्पष्टीकरण देते, कारण बऱ्याच ठिकाणी तिसरं चरण जे आहे ते वेगळं असतं. म्हणजे आपल्याला मनाचे श्लोक पाठ असतात. आपण असं मागच्या वेळेला पण पाहिलं होतं, एक श्लोक जो आपण वेगळा अर्थाने पण घेतला होता. म्हणजे मागच्या वेळेला मना सर्वथा नीती सोडू नको हो, च्या वेळी आपण सर्वथा या शब्दाच्या वेळी आपण धर्मता असा अर्थ घेतला होता. मना धर्मता नीती सोडू नको हो, असा आपण घेतला होता अर्थ. तसंच या श्लोकामध्ये पण बऱ्याच लोकांना श्लोक पाठ असतात, तर त्याच्यामध्ये तिसरं चरण जे आहे ते आपल्याला बऱ्याच लोकांना ते वेगळ्या पद्धतीने पाठ असेल. म्हणजे नको रे मना लोभ हा अंगीकारू, असं तिसरं चरण आहे. आणि बऱ्याच जणांना नको रे मदा सर्वदा अंगीकारू असं पाठ असतं. म्हणजे मदा म्हणजे मद हा सर्वदा अंगीकारू नकोस, असं बऱ्याच जणांना पाठ असतं. आणि खरं म्हणजे दोन्ही योग्य आहे, पण आपण आता काय करणार आहोत की आपण जे आधाराला ग्रंथ घेतलेले आहेत ते म्हणजे डॉक्टर प्राणी आणि डॉक्टर काका मुख्यतः, आणि या दोघांच्या ग्रंथामध्ये नको रे मना लोभ हा अंगीकारू असं ते चरण आहे. म्हणून आपण लोभ हा अंगीकारू नकोस अशा चरणावर पुढे विचार करणार आहोत. म्हणजे आपण आधी, कारण आपल्याला हे काम क्रोध लोभ हे वाईट आहे ते आपल्याला माहिती आहे, षडविकार आहेत ते. भगवद्गीता पण ते सांगते. भगवद्गीतेमध्ये 2ऱ्या अध्यायामध्ये अगदी व्यवस्थितपणे स्वच्छ सांगून ठेवलेलं. ते म्हणतात ध्यायतो विषान पुसा संग तेशोपजायते संगात संजायते कामहा कामात क्रोधोवी जायते. म्हणजे एका मधनं पुढे काय होतंय, काय सुंदर सांगितलंय भगवद्गीतेमध्ये, सगळ्याचं मूळ सांगून टाकलेलं आहे. म्हणजे विषयांमुळे मनुष्य हा कामामध्ये आसक्त होतो आणि एकदा की काम आला की मग क्रोध येतो, मग क्रोध आला की संमोह म्हणजे मूढ भाव, आणि संमोहामुळे स्मृतीभ्रष्ट, आणि स्मृतीभ्रंशामुळे बुद्धिनाश,
म्हणजे एका गोष्टीमुळे, त्या विषयांमुळे अडकल्यामुळे संपूर्णपणे नाश, आपल्या आयुष्याचा, जीवनाचा नाश. म्हणजे हा नरदेह मिळून पण, बुद्धी मिळून पण या विकारांमुळे आपला संपूर्णपणे नाश होतोय. भगवद्गीतेमध्ये अजून एक अध्याय, संपूर्णपणे एक अध्याय आहे, 16वा अध्याय, आपल्याला पाठ असतो बऱ्याच जणांना. 16वा अध्याय आहे. त्याच्यामध्ये दैव आसुर संपदा, म्हणजे दैवी गुण आणि आसुरी गुण म्हणजे काय, चांगले गुण आणि वाईट गुण याची यादीच दिलीये. संपूर्ण अध्याय खर्ची पाडलाय भगवंतांनी हे गुण सांगण्यासाठी. आणि आपण जेव्हा त्याचा अभ्यास करतो तेव्हा आपल्याला एवढी गंमत वाटते की त्या अध्यायामध्ये 26 सद्गुणांची यादी आहे. म्हणजे दैवी गुणांची यादी ही मोठी आहे, 26. आणि दुर्गुण किती, षडविकार, षड म्हणजे 6 दुर्गुण आहेत. पण 6च आहेत, म्हणजे कमी आहेत दुर्गुण. आणि चांगले गुण खरं म्हणजे आपल्याकडे जास्त असतात, त्याची यादी मोठी आहे. पण हे इतके प्रबळ होतात की ते षडगुणांना बसवतात खालती, दाबतात. म्हणजे किती भयंकर हे 6 दुर्गुण आहेत. बघा, एक माणूस होता, त्याने आयुष्यभर व्यवस्थित नोकरी केली आणि खूप बिझी असायचा नोकरीमध्ये. आणि आता एक दिवस रिटायर होणार. मग त्याला काळजीच, म्हणजे नोकरीमुळे त्याला आयुष्यात काहीच वेगळं करायला जमलं नव्हतं. त्याला काही छंद जोपासता आला नव्हता. म्हणून आता रिटायरमेंट नंतर करायचं काय, असा प्रश्न त्याला पडला. मग त्याने ठरवलं की काहीतरी एखादा नेम तरी असला पाहिजे आपल्याला. काही चांगल्या गुणांची तर सवयच नव्हती, कारण तसं काही शिकलाच नव्हता. मग तो विचार करतो की दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर 7 वाजता आपण काय काम करायचं. तर असं त्याने ठरवलं की आपण कावळ्यांना दाणे द्यायचं काम करायचं. ठीक आहे, ठीक आहे, मान्य. त्याने काहीतरी ठरवलं स्वतःसाठी. म्हणजे रोज सकाळी 7 वाजता एक नेम ठरला की नाही, त्याच्यामुळे माणूस बिझी होऊन जातो. मला हे एक करायचं आहे रोज. आणि छान पुढच्या 2-3 दिवसांसाठी त्याला ते जमलं बुवा व्यवस्थित. म्हणजे सकाळी लवकर उठायचं आणि 7 वाजता बरोबर कावळ्यांना दाणे द्यायचे. 2-3 दिवस कार्यक्रम छान चालला. पण 2-3 दिवसानंतर गंमत अशी झाली, की कावळ्यांबरोबर कबुतरं पण यायला लागली. हां, आता दाणे घातले, ते येतील ना, कबुतरं पण येतील. आणि कबूतर आल्यानंतर मात्र याला राग आला. हा विचार करतोय, की मला कावळ्यांना दाणे घालायचे, ते कबूतर कशाला येतायत? कारण कबुतरांना दाणे दाणे घालणं हा माझा नेम नाहीये. मग त्याने काय विचार केला, की आता आपण कबुतरांना उडवायचं. मग त्याने काय केलं, की तो कबुतरांना उडवायला लागला. आणि कबुतरांना उडवायला लागल्यानंतर त्याला असं कळलं, की कावळे पण उडायला लागले. म्हणजे त्याचा नेम काय होता? कावळ्यांना दाणे घालायचा. तो पूर्ण होत नव्हता. कारण उडवले, की कावळे पण उडतायत, कबुतरं पण उडतायत. मग 2-3 दिवस तो परत परेशान पुढच्या, की काय त्याच्या मनात जे होतं ते काय त्याचं पूर्ण होत नव्हतं. आणि मग 2-3 दिवसानंतर त्याने असं ठरवलं, त्याने विचार केला. बघा, विचार केल्यानंतर परिणाम काय होतो? त्यांनी विचार केला, की माझा नेम काय आहे? मी काय ठरवलंय स्वतःशी? मी असं ठरवलंय, माझा नेम हा आहे, कावळ्यांना दाणे घालायचे. ते दाणे कबुतरांनी खाऊ नयेत, हा माझा नेम नाहीये. बरोबर की नाही? म्हणून त्याच्या पुढच्या दिवशी त्याने असं ठरवलं, की कावळ्यांना पण खाऊ देत आणि कबुतरांना पण खाऊ देत, चालेल. तसं आपण सद्गुण वाढवण्याबद्दल विचार करतोय बरं. आपल्याला सद्गुणांनाच दाणे घालायचेत. सद्गुणांनाच वाढवायचंय. पण होतं असं, की सद्गुण वाढायला लागले, की दुर्गुण येऊन चिकटतातच. म्हणजे एखादी अभयम सत्व संशुद्धी यादी दिलेली आहे 16व्या अध्यायामध्ये. सगळ्या म्हणजे अभयम सत्व संशुद्धी, ज्ञान योग व्यवस्थिती, दानम दमश्च यज्ञस्थ, स्वाध्यायस्थ पारजवम, हे सगळे सद्गुण आहेत. पण त्याच्यामधला एक सद्गुण आला, की त्याच्याबरोबर ती अहंता येऊन चिकटते. म्हणजे पावित्र्य, काहीतरी मनाचं, अंतःकरणाचं आलं, की मी कसा पवित्र आहे, मी कसा श्रेष्ठ आहे, आले कबुतर पण त्याच्याबरोबर आहेत. आणि मी जर असं ठरवलं, की नाही मला फक्त सद्गुण वाढवायचे, तर होणार नाहीये. जोपर्यंत सद्गुणांचं प्राबल्य एवढं वाढत नाही, की ते दुर्गुणांना कमी करतंय, तोपर्यंत आपल्याला थोडीशी माघार घेतली पाहिजे. लक्ष द्यायचंय आपल्याला, आपल्याला जे काम करायचंय ते. म्हणजे कावळ्यांना दाणे देणं हे योग्य, मान्य. सद्गुणांना वाढवणं हे मान्य. पण दुर्गुण म्हणजे फक्तच मला सद्गुण वाढवायचे असा जर प्रयत्नच करत बसलो ना, तर ते कधीच जमणार नाही आपल्याला. ते दुर्गुण असणार थोडेसे. थोडंसं लक्ष द्यायचं त्यांच्याकडे, सद्गुणांकडे. मग हळू जसे सद्गुण वाढतील, तसे दुर्गुण आपल्या आपण कमी बसायला लागतील. आता हे श्लोक बघा कसे आहेत. म्हणजे समर्थांनी श्लोक बघा कसे लिहिलेत. एक गंमत म्हणजे
अभ्यास करायला लागलो ना की मग असे प्रकार दिसायला लागतात आपल्याला. 2 चरणांचा आधी बघा, 2 चरण काय आहेत? नको रे मना क्रोध हा केदकारी, नको रे मना कामनाना विकारी. आता त्याच्यामध्ये 2 दुर्गुण आलेत. एक क्रोध आणि एक काम. म्हणजे क्रोध आधी आला आणि मग काम आला. बरोबर? हो की नाही? बरोबर. पण खरं जर आपण क्रम पाहिला, दुर्गुणांचा क्रम पाहिला, तर आधी काय असतं? आधी काम असतं. काम म्हणजे इच्छा हां. आधी काम असतं आणि मग क्रोध असतो. मग समर्थांची काही चूक झाली का? समर्थ चुकलेत? म्हणजे नक्की काय म्हणजे समर्थांनी एका रात्रीत 205 मनाचे श्लोक निर्माण केले, म्हणून थोडासा गोंधळ झाला का त्यांच्याकडनं, की हा क्रम त्यांनी बदलला? नाही. शक्यच नाही समर्थांकडनं. कारण आपण मनाच्या श्लोकांना मनोपनिषद असं म्हणतो आणि उपनिषद जे असतात, ते निर्दोष असतात. मग जर समर्थांनी क्रोधाचा क्रम आधी घेतलाय, तर निश्चित असा त्याला काहीतरी अर्थ असणार आहे की नाही. बघा क्रोध का आधी घेतला असेल, असा आपण एक विचार करूया, की का आधी घेतला असेल? कारण क्रोध एक वेळ जिंकायला सोपा आहे कामापेक्षा. कारण आधी आपण कामच सगळे घालवायला लागलो. काम म्हणजे सगळ्या आपल्या इच्छा. आपण प्रत्येकाने स्वतःला इंट्रोस्पेक्ट करूया. किती प्रकारच्या इच्छा असतात, कामना असतात. ते कामाबद्दल पुढे घेणारच आहोत आपण आजच्या बोलण्यामध्ये. पण आधी क्रोधाचा विचार करायचा आहे. कारण एक वेळ क्रोध हँडल करायला सोपा आहे. तो जिंकण्यासाठी सोपा आहे. म्हणून समर्थ हातामध्ये काहीतरी येतं की नाही, क्रोध जिंकायचा प्रयत्न केला आणि जमला पटकन, मग आनंद मिळतो की नाही, की मला जमलं बुवा. कामच आपण जिंकायला बसलो तर हातात काहीच येणार नाही आणि फक्त नैराश्य येईल. म्हणून त्यातल्या त्यात जे सोपं आहे, ते समर्थांनी बहुतेक पहिल्या क्रमांकावर ठेवलं असणार. आणि दुसरं त्याचं कारण म्हणजे क्रोध जो आहे, तो सामाजिक दृष्ट्या आपण जेव्हा विचार करतो, म्हणजे हा काम आहे की नाही, काम म्हणजे इच्छा. ती प्रत्येकाची पर्सनल आतमध्ये असते. ती आहे की नाही, हे समोरच्याला बाहेर कळत नाही. पण क्रोधाचा मात्र तसं नाहीये. क्रोधाचा काय होतं, की तो बाहेरच येतो. तो धुमसतच राहतो आतमध्ये आणि तो बस्ट होतो बाहेर. तो बाहेर येतो आणि सामाजिक दृष्ट्याने जर आपण विचार केला, तर तो बाहेर येऊन उपद्रव करतो. तो बाकी सगळ्यांना त्रासदायक असतो. तो सभोवताल जे वातावरण असतं, त्याची प्रसन्नता तो पटकन नष्ट करून टाकतो. फार उपद्रवी आहे तो. म्हणून समर्थ असं म्हणतायत, की आधी क्रोध जो खेदकारी आहे, तो नकोय मनात. म्हणजे प्रत्येकाच्या मनाने विचार करायचा, की मला तो क्रोध नकोय. प्रथमपुरुषी परमार्थ आहे सगळा. मला तो नको, मी विचार केला पाहिजे. आणि अजून एक म्हणजे क्रोध जो आहे, तो अहंकार बळावतो. कारण त्याच्यामध्ये प्रतिकार करण्यामध्ये प्रतिकाराचा भाव असतो आणि त्याच्यामुळे अहंकार बळावतो. आणि हे सगळं जे आहे ना, ते साधकाला अतिशय घातक आहे. मी साधक म्हणजे हा सगळा विचार जो आहे मनाच्या श्लोकांचा, त्याच्यामध्ये केंद्रबिंदू कोण ठेवलेला आहे, महत्वाचा कोण ठेवलंय, तो म्हणजे साधक. मला साधक व्हायचंय, मला साधना करायची. मी जे काही हे ऐकतेय ना, त्याचं मला साधनेत रूपांतर करता आलं पाहिजे. मी जे ऐकलं ते मला रोज दैनंदिन आयुष्यामध्ये त्याचा वापर करता आला पाहिजे. जर मी क्रोधाबद्दल ऐकतेय, तर मी का का आपण हे सगळं करायचं? आपण का इतका वेळ घालवतो या सगळ्या एकेका श्लोकांवर? कारण जर इथे किती महत्वाचं आहे खरं म्हणजे, जी गोष्ट आपल्याला आयुष्यभर अडकवतीये, या 6 गोष्टी काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर, हे षडविकार. आणि याच्या छटा आहेत बरं का, त्या छटा पण बघणार आहोत. त्या कामाचे वेगळ्या वेगळ्या छटा काय, त्याचे प्रकार काय आहेत. आयुष्यभर ज्यांनी मला जखडून ठेवलंय, त्यांच्यावर जर मी वेळ घालवला नाही, तर मला नक्की कळणारच नाही, की माझा आत आत्ता काय ऍक्टिव्हेटेड आहे. आणि जेव्हा मला कळणारच नाही, की आतमध्ये काय ऍक्टिव्हेटेड आहे, मग त्याच्यावर मी ऍक्ट कसं करायचं? त्याचं सोल्युशन कसं शोधायचं? आणि म्हणून आपण इतका सगळा वेळ या क्रोधावर घालवतोय, या सगळ्या गोष्टींवर घालवतोय. आता एक छोटासा विचार करूया, की क्रोध खरंच नकोच आहे का? म्हणजे क्रोध नकोच असं आहे का? म्हणजे समजा आता आपण आपण बघतो व्यावहारिक दृष्ट्या, आपल्याला समजा एखादं काम करून घ्यायचंय कोणाकडनं, घरी पण मी आई म्हणून माझ्या लेकीकडनं, तिला थोडंसं घाबरलं पाहिजे की नाही मला? म्हणजे मला क्रोध आल्यासारखा मला दाखवावा लागतो. समजा ऑफिसमध्ये मी मॅनेजर आहे, कुठेतरी मला काम करून घ्यायचंय, तर तो धाक
म्हणजे परिस्थिती तरी तशी निर्माण करावी लागते धाक निर्माण होण्यासाठी. खरं म्हणजे धाकासाठी क्रोध, संताप याची गरज नसते बरं. खरं म्हणजे नसते. कारण आपण समोरचा जो वागणार आहे त्याचं चारित्र्य, त्याचं शील, त्याचं सामर्थ्य, कौशल्य हे जर का सुपिरियर असेल, तो श्रेष्ठ असेल, तर समोरच्यासाठी तो धाक निर्माणच होतो. पण आपल्याकडे बाकीचे सद्गुणच एवढे नसतात. म्हणजे सामर्थ्य, शील, कौशल्य या सगळ्या गोष्टी त्या प्रमाणात आपल्याकडे नसतात. आणि ठीक आहे, मान्य नसतात. मग आपल्याला कधी कधी क्रोधाची आवश्यकता भासते. म्हणजे क्रोध हवाय की नाही याच्याबद्दल विचार चाललाय. म्हणजे क्रोध अगदीच टाकाऊ आहे का तो थोडासा हवा पण आहे. अजून एक प्रश्न आपण स्वतःला विचारूया की अग्नी शमिका ताई अनम्यूट अनम्यूट हा झाला चुकून, सॉरी. नाही चालेल ना, काही हरकत नाही. मी किती वेळा अनम्यूट होते मला माहित नाही. मी क्रोधावर बोलत होते आणि क्रोधाबद्दल आपण असं विचार करतो की क्रोध गरजेचा आहे की नाही हा विचार चाललाय. आणि असं असं आपण एक विचार करतोय की थोड्याफार प्रमाणात क्रोध गरजेचा असू शकतो. कारण आपल्याला धाक निर्माण करायचा असतो बाहेर सगळ्यांसमोर. असं आपल्याला वाटतं की क्रोध गरज आहे, क्रोधाचं आवश्यकता असते. आणि आपण त्याच्या कंपॅरिझन मध्ये आपण अजून एक विचार घेतोय की अग्नीची आवश्यकता असते की नाही असा विचार आपण आता चालू केला होता. म्हणजे अग्नी हवा की नको, तर तो उत्तर नक्कीच हवा. म्हणजे माझ्या घरी सकाळी उठल्या उठल्या पहिलं काम मी काय करते, तर मला चहा हवा असतो आणि मी स्वयंपाकघरात जाऊन आधी अग्नी प्रविष्ट करते. कारण तो स्वयंपाक नाही केला तर माझं घर नाही चालणार आहे. म्हणजे घर चालवण्यासाठी अग्नी हवा आहे की. पण जर तो अग्नी त्या शेगडीमधनं बाहेर आला, त्या बर्नर मधनं तो बाहेर आला आणि तो घरात शिरला सगळीकडे, तर तो घर जाळतोय, तो चालवणार नाही. याचा अर्थ असा आहे, मूल्य आणि मर्यादा प्रत्येक गोष्टीत नाही बरं. जर ती गोष्ट त्याची मर्यादा सोडून जेव्हा बाहेर जाते, म्हणजे अग्नी हा जो प्रज्वलित झाला आहे त्या शेगडी पर्यंत तो उपयोगी आहे. पण त्याच्या बाहेर जेव्हा तो जातो तेव्हा तो घर न चालवता तो घर जाळतो. तसं क्रोध जो आहे तो मर्यादा सोडून जेव्हा बाहेर येतो तेव्हा आपलं जीवन जे आहे ते न चालवता आपलं जीवन नष्ट करतो, तो जाळतोय. म्हणून त्याची मर्यादा आपल्याला कळली पाहिजे. मग त्याची मर्यादा कळण्यासाठी काही उपाय आहे का? लक्ष्मण बघा, आपण रामायण पाहिलेलं आहे आणि लक्ष्मणाचं उदाहरण असं की लक्ष्मणाला नेहमी राग यायचा, क्रोध. पण सारखा सारखा तो त्याला यायचा आतमध्ये सारखा, पण तो सारखा सारखा ते दाखवू शकत नव्हता. का? कारण जेव्हा त्याला क्रोध यायचा तेव्हा तो विचार करायचा की मी सारखा सारखा जर दाखवला तर रामाला आवडणार नाही. तो असं विचार करतोय, कहई ना सकी, कहई ना सके रघुनाथ डर. कहई ना सके म्हणजे बोलू शकत नाही. का? क्रोध आलाय ते बोलू शकत नाही का? कारण रामाचं भय आहे. याचं उत्तर मिळतंय बरं आपल्याला. म्हणजे आपल्याला जर क्रोध आला तर आपण काय विचार करायचा, भगवंताचं भय जर आपल्याला असेल तर तो क्रोध तिकडेच शांत होईल. कारण काय होतं माहितीये का, आपल्यासारख्या सामान्य लोकांचा जो क्रोध असतो तो आपल्या मनोभंगातून, मनाचा भंग झालाय, आपली इच्छा जी आहे त्याचा भंग झालेला आहे, त्याच्यामधनं अहंकारामधनं बाहेर येतो. पण क्रोध हवाय जो आपण पाहिला, जो गरजेचा क्रोध, म्हणजे संतांच्या ठिकाणी पण कधी कधी क्रोध दिसतो की. आहेत ना उदाहरणं. म्हणजे अवतार जे होऊन गेले, संत जी झाली त्यांच्या ठिकाणी पण क्रोध दिसतो. मग त्यांच्या क्रोधामध्ये आणि आपल्या क्रोधामध्ये काय फरक आहे? त्यांच्या क्रोध असा असतो की तो त्रास न देणारा असतो. माऊलींची, ज्ञानेश्वर माऊलींची एक छान ओवी आहे. ती ओवी अशी आहे की जैसे मातेच्या कोपी थोकुले स्नेह अति. म्हणजे जैसं मातेच्या ठिकाणी, जसा मातेच्या ठिकाणी हा क्रोध असतो. म्हणजे माता जी आहे ती पुत्रावर जेव्हा चिडते, म्हणजे रागवते, म्हणजे वरवर दिसतंय की ती रागवते, पण आतमध्ये तिच्या मनात प्रेमच असतं. म्हणजे असा जर क्रोध असेल की तो आणलेला, डॉक्टर काकांचं प्रवचन आहे अतिशय सुंदर.
डॉक्टर काका असं म्हणतात की हा क्रोध क्रोध आवश्यकता आहे ना, आपण आता विचार केला. क्रोध नेहमी आणलेला असावा, आलेला नसावा. काय मस्त वाक्य आहे बघा. म्हणजे मी नेहमी जेव्हा डॉक्टर काकांचे वाक्य मी नेहमी कोट करते, तेव्हा त्यांची वाक्य पेटंट करून ठेवावी अशीच असतात. कायम मला ते आठवतं. काय सुंदर विचार शिकतोय बघा आपण याच्यामधनं, की क्रोध जो आहे तो आणलेला असावा, आलेला नसावा. म्हणजे आता इकडे मला गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रामध्ये आपण जेव्हा त्यांचं चरित्र वाचतो, त्याच्यामध्ये एक प्रसंग आहे, की ते तावातावाने आपल्या भावाशी प्रॉपर्टी वरनं भांडतात. म्हणजे कोर्टात त्यांना केस न्यायची असते घराबद्दल. भावाशी भांडतायत आणि ते भांडण करून झाल्यानंतर ते लगेच म्हणतात, की आता ये आपण एकत्र जेवूया. म्हणजे एक शिष्य ते बघत असतो आणि त्यांना कळतच नाही की हे संत आहेत आणि एक तर रागवले ते पण घरावरनं कोर्टात जाणार आहेत. म्हणजे हे सगळं आपल्याला नवीन वाटतं की नाही. आणि नंतर एकत्र जेवायला बोलवतात भावाला. तेव्हा त्यांनी जाऊन विचारलं, की तुम्ही असं का केलं? म्हणजे आधी का भांडलात? तर म्हणे ते भांडण जे होतं ना, ते तिकडे गरजेचं होतं. ते आतमधनं नव्हतं. किती छान आहे. म्हणजे आता याच्या पुढे जेव्हा मला क्रोध एकदा सगळ्यात आधी जेव्हा क्रोधाबद्दल आपण इतका विचार करतोय, तेव्हा आपल्याला हे कळलं पाहिजे, की एक तर आधी हे कळलं पाहिजे, की मला क्रोध आला आहे. आणि मग क्रोध याच्या कारणाचा विचार करायचा. आणि खरंच तिकडे किती क्रोधाचा विचार, किती क्रोध गरजेचा आहे, या सगळ्या गोष्टीचा विचार करायचा. हा, डॉक्टर काका आधी पुढे इतकं छान डॉक्टर काकाने एक उदाहरण दिलेलं आहे. त्यांनी असं एक दृष्टांत दिला, की जर का आपल्या घरी चोरी झाली. छान आहे बघा तो उदाहरण. म्हणजे कसं आपण संतांकडनं शिकतोय बघा. डॉक्टर काकांनी असं सांगितलं प्रवचनामध्ये, ते असं म्हटले, की आपल्या घरी समजा एक चोरी झाली. मग आपल्याला राग येतो, संताप, माझ्या घरी चोरी झाली म्हणजे काय? आणि आपण तावातावाने, भांडत संतापाने आपण पोलिसांकडे गेलो. आणि संतापून, क्रोधाने ती सगळी आपलं कंप्लेंट म्हणजे फिर्याद जी आपली होती, ती आपण सांगितली आणि ती लिहून घेतली. पोलिसांनी सगळं लिहून घेतलं. आपल्याला जे सांगायचं होतं. मग आपण तावातावाने वकिलाकडे गेलो. तिकडे पण तावातावाने सांगितलं. आपण तावातावाने न्यायाधीशाकडे गेलो. न्यायाधीशाला आपण ओरडून सांगितलं. आणि तिन्ही ठिकाणी आपलं जे म्हणणं होतं, ते नोंद केली गेली त्याची. म्हणजे चोरी झाली, याची नोंद झाली. पण आता खरंच विचार करा, की संतापाची नोंद झाली का? तो कोणी नोंदवून घेतलं का? की हा माणूस चिडून सांगत होता. त्याची गरजच काय तिथे? म्हणजे चोरी झाली म्हणजे आपण सगळं सहन करावं, घेऊ सगळंच ब्रह्म आहे. म्हणजे चोर पण ब्रह्म, माझ्या घरचं पण सगळं ब्रह्म, असा विचार नाही करायचा तिथे. म्हणजे जिकडे जे गरजेचं आहे ते केलं पाहिजे. पण आतमध्ये तो राग शिरू द्यायचा नाही. इतकं सिंपल लॉजिक क्रोधाबद्दल, म्हणजे इतकं शहाणपण, सोपं शहाणपण येते. म्हणजे क्रोध हवा ना, पण त्याचं मूल्य किती? कारण त्याचं मूल्य तिकडे नोंद करताना ते शून्यच होतं. मग त्याची आवश्यकता किती होती? याचा विचार आपण सगळ्यांनी करावा. आणि परत किती सुंदर बघा, आपण हा श्लोकाचा वेगळ्या पद्धतीने बघणार आहोत. कारण 3 चरण बघा परत पुढची, की नको रे मना क्रोध हा खेदकारी. समर्थांबद्दल आता विचार करतोय आपण. समर्थ आपल्याला कसं शिकवतात, हा एक छोटासा मुद्दा खरं म्हणजे सांगायचा आहे. नको रे मना क्रोध हा खेदकारी, नको रे मना काम नाना विकारी, नको रे मना लोभ हा अंगीकारू. म्हणजे इकडे किती दुर्गुण आले? 3. कुठले कुठले? काम, क्रोध आधी घेतले. काम, क्रोध, लोभ. आणि याच तिघांबद्दल भगवद्गीतेमध्ये काय सांगितलं बघा. भगवद्गीतेमध्ये 16व्या अध्यायामध्ये परत त्रिविधम नरकस्येदम द्वारम नाशनमात्मनम, म्हणजे नाश करणारे हे 3, म्हणजे या तिघांचा जो उल्लेख केलाय समर्थांनी, त्याच तिघांचा उल्लेख, त्याच 3 दुर्गुणांचा उल्लेख 16व्या अध्यायामध्ये, की ही नरकाची द्वार आहेत. म्हणजे त्रिविधम नरकस्येदम द्वारम, नरकाची द्वार आहेत ती, हे 3. आणि बरोबर त्याच तिघांचा उल्लेख समर्थांनी केला. एक मुद्दा सांगायचा आहे बरं, आणि खूप महत्वाचा आणि सुंदर मुद्दा आहे हा. बघा समर्थांनी, म्हणजे जे भगवद्गीतेमध्ये आलेलं आहे तेच बरोबर इकडे आलेलं आहे. समर्थांनी मनाच्या श्लोकामध्ये लिहिलेलं आहे. आणि समर्थांनी जेव्हा दासबोध लिहिला, म्हणजे समर्थांचा दासबोधामधला पहिला ग्रंथारंभ अध्याय जो आहे, त्याच्यामध्ये दासबोध लिहिण्यासाठी त्यांनी किती रेफरन्स ग्रंथ वापरले त्याची एक सूची दिलेली आहे. याचा विचार आपण पहिल्या वेळेला केलेला आहे बहुतेक. आपलं जे पहिलं प्रस्तावनेचं प्रवचन झालं
मनाच्या श्लोकांचं. त्याच्यामध्ये हा सगळा विचार झाला की समर्थांनी दासबोध जो लिहिलाय त्याला रेफरन्स ग्रंथ किती वापरले. म्हणजे एकतर वेद आहेत, उपनिषद आहेत, त्याशिवाय कितीतरी वेगवेगळ्या गीतेंची नावं ते घेतात. म्हणजे भगवद्गीता आहे, पांडव गीता आहे, यमगीता आहे, गुरुगीता आहे. या गीतेंबद्दल आपल्याला माहितीही नाहीये. म्हणजे एवढं सगळं वाचल्यानंतर त्याची जिस्ट मनाच्या श्लोकांमध्ये. आपण का विचार करतो माहितीये, का आपण याचा विचार केला? कारण एक हे 3 जे आहेत या तिघांचाच उल्लेख बरोबर इथे आला. म्हणजे समर्थांनी स्वतःच्या मनाला जे 3 वाटले ते 3 इकडे नाही लिहिलेत. जे 3 भगवंतांनी भगवद्गीतेमध्ये सांगितलेले आहेत श्रीकृष्णाने, त्याच्याबद्दल त्याचाच उल्लेख बरोबर इकडे झालेला आहे. सॉरी. याचा अर्थ काय आहे माहितीये का? की आपण ज्यांचं वाङ्मय वाचतोय त्यांनी सगळं वाचलेलं आहे. आणि आपण जर एका ग्रंथाचा व्यवस्थित अभ्यास केला फक्त मनाच्या श्लोकांचा, तर सगळ्या रेफरन्स ग्रंथांचं सार हे इकडे आलेलंच आहे. काही वेगळं. परत तुकाराम महाराजांचं पण एक बघा बरं. सॉरी. तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, त्याच्यामध्ये ते असं म्हणतायत की पिकलिया सेंद कडूपण गेले. म्हणजे एका कुठल्याही संतांचा जर आपण अभ्यास केला तर सगळ्याचा सार आपल्याला कसं मिळतं असा मुद्दा चाललाय. पिकलिया सेंद कडूपण गेले, तैसे आम्हा केले पांडुरंग. काम क्रोध लोभ ठाईच निमाले, सर्व आनंदाची सृष्टी झाली. काय सुंदर अभंग आहे हा. एक मिनिट, मी थोडंसं पाणी पिऊन घेते बरं. सॉरी. तुकाराम महाराज असं म्हणतायत आणि आपला आजचा जो श्लोक आहे त्याच्या विचाराला हा सुसंगत आहे. कारण तिकडे पण काम क्रोध लोभ हेच 3 आलेत. म्हणजे सगळे संत सगळे कसं सारखं बोलतायत. म्हणजे आपण जेव्हा एकाचा अभ्यास करतो तेव्हा आपल्याला सगळ्याचा अभ्यास मिळतोय, हा मुद्दा सांगायचा आहे मला. तो अभंग असा आहे, पिकलिया सेंद. सेंद नावाचं एक फळ असतं आणि ते जेव्हा पिकलेलं नसतं तेव्हा ते कडू तुरट असं असतं. पण जेव्हा ते पिकतं तेव्हा ते गोड होऊन जातं. तसं तुकाराम महाराज असं म्हणतायत की आमचं जीवनरूपी जे फळ आहे ते कडू असताना त्याच्यामध्ये काम क्रोध लोभ हे सगळे विकार होते. पण त्याचा कडूपणा जो आहे तो पांडुरंगामुळे गेला आणि आता गोड, फक्त गोड. आणि काय सुंदर शब्द वापरला, त्या शब्दाचा आपण विचार करणार आहोत. काम क्रोध लोभ ठाईच निमाले. दाबलं नाही, दाबलं. म्हणजे क्रोध जर दाबला, सप्रेस केला, म्हणजे स्प्रिंग दाबली ना की सोडल्यावर नको त्या प्रमाणात वर येतं ते. म्हणून शब्द बघा किती सुंदर वापरलाय. निमालं म्हणजे निवलं. आणि निवलं म्हणजे शांत झालं. विचारांनी शांत करायचं की मला आता क्रोध आलेला आहे आणि या क्रोधाची आवश्यकता, तिकडे विचार आला पाहिजे. कारण क्रोध आला की तिकडे विचार नसतो, अविचार असतो. पण अशा पद्धतीच्या अभ्यासाने आपलं काय होतं की आपण विचार करायला शिकतो की आता मला क्रोध आहे. आणि प्रत्येकाला अनुभव आहे, क्रोध येतोय आपल्याला. आणि म्हणूनच मनाच्या श्लोकांचा अभ्यास करतोय की ठाईच निमाले असं आपण जाणलं बरं का. म्हणजे या सगळ्या गोष्टींमधनं सुटण्यासाठी हा विचार आपण घेतोय. आणि सगळीकडे कसे संत एकच बोलतायत आणि प्रमाण त्याला कशी देतायत बघा. म्हणजे तुकाराम महाराज म्हणा किंवा समर्थ म्हणा, हे सगळे आपल्याला प्रमाण जे देत आहेत ते वेदांमध्ये जे सांगितलेलं आहे ते, श्रुती ग्रंथांमध्ये जे सांगितलेलं आहे ते, स्मृती ग्रंथांमध्ये भगवद्गीतेमध्ये जे सांगितलेलं आहे ते, म्हणजे ते सगळं प्रमाण आहे. म्हणून आपण जो अभ्यास करतो आहे त्या सगळ्याला ते प्रमाण आहे. आणि एका ग्रंथाचा अभ्यास केल्याने आपल्या सगळ्या ग्रंथांचा अभ्यास इनडायरेक्टली होतोय, असं सौंदर्य आहे या सगळ्या श्लोकांमध्ये. एवढ्या वेळ आपण क्रोध याचा विचार केला. बरं, आता आपण कामाकडे येऊया. कारण कामाच्या छटा एवढ्या आहेत आणि ऐकता ऐकता थकणार आहोत, कंटाळणार आहोत. आणि कुठेतरी असं वाटायला लागलं की खरंच एवढं सगळं आतमध्ये डीप जायची गरज आहे का, असं वाटायला लागतं. पण असा विचार करूया आपण की जर आता या श्लोकाचा अभ्यास करताना या कामांचा विचार आपण नाही केला तर मग कधी करणार? आणि बहुतेक कळणारही नाही नक्की आता आतमध्ये काय चालू आहे, कळणारही नाही. म्हणून त्याचा विचार घेणं फार गरजेचं आहे. आपण दुसऱ्या चरणाकडे येतोय, ते म्हणजे नको रे मना काम नाना विकारी. पुढे बरं का. आणि हा काम, या कामाच्या छटा बघा किती आहेत. कामाचे प्रकार. काम म्हणजे इच्छा. म्हणजे काम हा शब्द आला ना की आपल्याला स्त्री आणि पुरुष लैंगिक संबंध असा पटकन विचार येतो. पण इतकाच अर्थ त्याचा नाहीये. काम म्हणजे इच्छा, सगळ्या इच्छा
सारख्या इच्छा असतात आणि इच्छेमध्ये आपण कसे जखडून राहतो संपूर्ण आयुष्य. आपण त्याच्या छटा बघूया. म्हणजे हा काम एक तर आहे ते म्हणजे अर्थ. अर्थ म्हणजे पैसा. एक प्रकारचा कामच आहे प्राप्तव्य, कारण मला ते हवं असतं, प्राप्त करून घ्यायचं असतं. अर्थ, अर्थना, अर्थना. प्रार्थना शब्दाचा विचार करा. प्रार्थना म्हणजे प्रार्थना आपल्याला खूप पवित्र वगैरे वाटत असते, पण प्रार्थना शब्दामध्ये अर्थना असा शब्द आहे. अर्थ, त्याच्यामध्ये अर्थ म्हणजे प्राप्त. म्हणजे भगवंताची प्रार्थना पण आपण करतोय ना, त्याच्यामध्ये पण काहीतरी हवंच आहे, म्हणून भगवंताकडे मागणं आहे. कामांचा विचार चालू आहे. किती घातक आहे बघा. म्हणजे भगवंतासाठी भगवंताचं नाव घेताच येत नाही. माझं भलं होऊ दे, आणि जास्ती करून लौकिकातलंच मागायचं असतं. म्हणजे प्रार्थनामध्ये पण अर्थना. आपण छटा बघतोय कामाच्या, त्याच्या पुढचं बघा, वाचून दाखवायचा प्रयत्न करते. म्हणजे शास्त्र काय काय शिकवतंय बघा. इच्छा, कामाचा अजून एक प्रकार आहे इच्छा. आणि इच्छा म्हणजे काय, माझ्या जवळ जे नाही ते माझ्या जवळ असावं असं वाटणं म्हणजे इच्छा. ठीक आहे. त्याच्या पुढचं कामना, वस्तू जवळ नाही ती पाहिजेच असं वाटणं, हे कामना. कामना आणि इच्छा जवळ जवळ आहेत. त्याच्या पुढचं बघा वासना. वासनांचा आपण विचार केला होता आणि खूप विचार सुरुवातीला, या वासनाच आपल्या चित्तात घर करून राहतात. म्हणजे एकदा की इच्छा निर्माण झाली, कामना निर्माण झाली, की जी चित्तावर ठसा उमटवते, की ते हवंच असं वाटतं. ते आतमध्ये एकदा उमटलं, म्हणजे एखादी गोष्ट आपण पाहिली की ती आतमध्ये उमटलीच. एखाद्या गोष्टीचा स्वाद घेतला की ठसा उमटला आतमध्ये, मग ती नंतर परत हवीशी वाटते, कारण वासनेमध्ये रूपांतर झालं असतं. म्हणजे वासना कळली, चित्तामध्ये ठसा उमटवते ती इच्छा जी असते, तिला वासना असं म्हणतात. त्याच्या पुढचं आशा. शब्द माहितीयेत की नाही आपल्याला सगळ्या. वासना, आशा. आशा म्हणजे काय, आज माझी इच्छा पूर्ण नाही झाली, पण ती उद्या किंवा कधीतरी पूर्ण होईल असं वाटणं, आशा असते मनात. त्याला आशा असं म्हणतात. त्याच्या पुढचं तृष्णा. तृष्णा, आणि तृष्णा म्हणजे आज जे आहे त्याच्यापेक्षा अधिक आहे ना आपल्याकडे. किती आहे सध्या, सगळं आहे आपल्याकडे, तरी पण आपल्याला अजून हवंच असं वाटतं. आणि त्या प्रकारच्या इच्छेला तृष्णा असं म्हणतात. त्याच्यापेक्षा पुढचं स्पृहा. स्पृहा म्हणजे विषयांची आवश्यकता वाटणं, विषय आवश्यक वाटणं, आणि विषयांशिवाय माझं काही पूर्ण होऊच शकत नाही, अशा प्रकारच्या इच्छेला स्पृहा असं म्हणतात. त्याच्या पुढचं अपेक्षा. अपेक्षा म्हणजे काय, माझी इच्छा दुसऱ्यांनी पूर्ण करावी अशी अपेक्षा, ती दुसऱ्यांनी पूर्ण करावी, त्याला अपेक्षा असं म्हणतात. आहे की नाही माहिती आपल्याला सगळं, पण आपण सलग विचार घेतोय. म्हणजे नक्की माझ्या आत आता काय ऍक्टिव्हेटेड आहे हे मला कळलं पाहिजे, म्हणून इतका सगळा विचार चालू आहे. आणि त्याच्या पुढचं जे आहे इच्छेचा किंवा कामनेचा प्रकार, ते अतिशय निकृष्ट दर्जेचं आहे. त्याला याचना असं म्हणतात. म्हणजे माझी जी इच्छा आहे ती समोरच्या पुढे हात पसरवायचे आणि तू बाबा माझी इच्छा पूर्ण कर असं त्याच्याकडे मागायचं, माझी इच्छा पूर्ण होण्यासाठी. त्याला याचना असं म्हणतात. म्हणजे या सगळ्या कामांमध्ये आपण कसे अडकलो असतो बघा. आपण घरच्यांकडे पण करत असू, याचना करतो की तू केलं पाहिजेस पूर्ण. आणि हे सगळे कामाचे प्रकार आहेत आणि आयुष्यभर आपल्याला अडकून ठेवताय, आणि याच्यामधनं सुटायचंय ना. मग कसं करणार आपल्याला बघा. म्हणजे आता मगाशी आपण जो क्रोधाचा विचार केला, आपण क्रोधाचा विचार केला की क्रोध खरंच चांगला की वाईट, म्हणजे ते मूल्य आणि मर्यादा या सगळ्यांचा आपण विचार केला, बरोबर. तसंच आपण जरा कामाबद्दल विचार करूया. काम म्हणजे इच्छा. मग काम चांगले की वाईट, प्रश्न विचारायचे आपण स्वतःला. तर काम पण चांगलंच ना. का काम चांगलं, आपल्या 4 पुरुषार्थांचा विचार करा. 4 पुरुषार्थांमध्ये काय आहे, धर्म, अर्थ, काम, आहे की नाही, आणि मोक्ष. म्हणजे परमप्राप्तव्य काय करून घ्यायचंय ते मोक्षच आहे, आणि त्याच्यासाठीच हे सगळं चाललेलं आहे आपलं. पण काम जे आहे ते पुरुषार्थ सांगितलेलं आहे. आणि पुरुषार्थ असताना इकडे नको रे मना काम हा क्रोधकारी, नको रे मना काम नाना विकारी असं म्हणतंय समर्थांनी. मग काम नकोच का, मग तसं पण नाहीये ना.
तो काम म्हणजे ज्या इच्छा, ज्या म्हणजे जो शुद्ध मूळ स्वरूपातला जो काम आहे ना, तो उपयुक्त असतो. म्हणजे जो काम धर्माला धरून असतो किंवा जो सदाचाराच्या मर्यादा परत नीट अनम्यूट केलं मी आता मला परत. कामाबद्दल विचार करतोय आपण की जो काम सदाचाराच्या मर्यादेमध्ये वावरणारा आहे, की जो काम धर्माच्या नियंत्रणेखाली राहतोय किंवा सत्पुरुषांचे संतांचं जे सांगणं आहे ते तो ऐकतोय, जो काम तो स्वीकार्य आहे. बघा, असा काम जो आहे, अशा इच्छा ज्या आहेत त्या योग्य आहेत. पण समर्थ या कामाबद्दल बोलतायत का? समर्थांनी काय सांगितलं दुसऱ्या चरणामध्ये, की हा नाना विकारी जो काम आहे, नको रे मना काम नाना विकारी. म्हणजे समर्थांना जो काम इकडे सांगायचा आहे तो वेगळा आहे. मग तो का वेगळा आहे? कारण तो आपल्याला अडकवतोय, त्याची निंदा केलीये, तो अनावश्यक आहे म्हणून तो नको आहे. बघा, कामाचा थोडासा आपण सखोल विचार करणार आहोत, कारण आपण शास्त्रामध्ये कामाबद्दल काय म्हटलेलं आहे त्याचा आधार घेणार आहोत. आणि तो थोडासा आपण सगळ्याचा अभ्यास करण्यामुळे अभ्यासा किचकट वाटू शकतो आणि आपण 10 काम काय आहेत ते बघणार आहोत. माझं घड्याळाकडे लक्ष आहे आणि अजून वेळ आहे व्यवस्थित, आणि आपण विषयाला न्याय देऊ शकणार आहोत. आपण शिकतोच आहोत सगळे एकत्र. 10 काम शास्त्राने सांगितलेले आहेत आणि ते काम कुठले आहेत? कारण आयुष्यभर मी जर का या कामांमध्ये अडकलेले असेल तर जोपर्यंत त्याचा अभ्यास मी करणार नाही त्याच्यामधून सुटता येणार नाहीये मला. त्याच्यामधले पहिले 5 काम जे आहेत ते एक वेळ सौम्य आहेत असं सांगितलेलं आहे. सौम्य आहेत आणि जिंकता येणं शक्य आहे. बघा, माहित नाही असं नाही, आपल्याला सगळं माहिती आहे. शब्द पण ते सगळे माहिती आहेत, आपल्याला परिचित आहेत. सुरुवातीचे 5 जे काम आहेत ते आपल्याला काम म्हणून माहिती आहे आणि पुढचे जे आहेत तेही माहिती आहेत, नावं सगळ्यांची माहिती आहेत, पण ते सूक्ष्म आहेत आणि ते जिंकायला कठीण आहेत. डेंजरस असं आपण त्यांना म्हणूया. डॉक्टर काकांनी त्यांच्या प्रवचनामध्ये त्या पुढच्या 5 कामांना डेंजरस असा शब्द वापरलाय. तर हे पहिले 5 काम कुठलेत माहितीये? शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. नाही माहिती का आपल्याला? पूर्ण अडकलो याच्यामध्ये, शब्दामध्ये. हे कामाचे प्रकार आहेत आणि जोपर्यंत हे काम आहेत असा विचार करत नाही तोपर्यंत त्याच्यामधनं जिंकणं शक्य नाहीये, त्याच्यामधनं सुटणं शक्य नाहीये. शब्द अनुकूल प्रतिकूल, अनुकूल प्रतिकूल. सगळे अनुकूल असलेलं मला आवडत असतं आणि सगळं प्रतिकूल असलेलं मला नको असतं. या शब्दांमध्ये अडकलोय आपण. स्तुती केलेली आवडतीये, थोडंसं बोलू देत उलट माझ्याबद्दल, मला आवडत नसतं. आहे की नाही काम? अडकवणार आहे. त्याच्या पुढचं कुठलंय? स्पर्श, अनुकूल प्रतिकूल. स्पर्श हवा असतो, मुलांचा स्पर्श जवळ हवी असतात आपल्याला, आणि मग ती कुठेतरी शिकण्यासाठी लांब गेली की मग त्यांचे फोटो अल्बम ठेवायचे, त्या फोटोला हात लावत राहायचा. नको ते प्रकार सुरू करतो, नको त्या स्पर्शासाठी अडकून राहतो आपण. डॉक्टर काकांनी प्रवचनामध्ये इतकं छान सांगितलेलं आहे याच्याबद्दल, की प्रतिती मात्र 57. समोर जर नसेल, मुलं समोर नसतील तर काय करायचं? हे सगळ्यांच्या मुलं काय अजून कुठे कुठे आपलं अडकतंय मन, त्या सगळ्यासाठी हा विचार लावायचा की प्रतिती मात्र 57. प्रतिती म्हणजे प्रचिती म्हणजे अनुभव. ज्याचा अनुभव येतोय त्याची सत्ता आहे, ज्याचा अनुभव नाहीये त्याची सत्ता नाहीये. जर डोळ्यासमोर ते नसेल, हात लावता येत नसेल त्याला, तर त्याच्याबद्दल विचार करू नका. एवढ्या छोट्या छोट्या गोष्टींमधनं तरी शिकता येणार आहे की नाही आपल्याला. तसंच पुढचं पण रूप. रूप, अनुकूल रूप मला आवडतं आणि प्रतिकूल रूप मला नको असतं. मला नकोच, मला डोळ्यापुढेच नको असतं ते. पण आपण पारमार्थिक दृष्ट्या जर विचार केला तर प्रत्येकाला रूपच आहे. अनुकूल प्रतिकूल हा प्रश्नच नाहीये. रूप म्हणजे आकार आणि रंग जे काय असतं. डॉक्टर काका त्यांच्या प्रवचनामध्ये खूप छान सांगतात. ते असं म्हणतात की माधुरी दीक्षितला पण रूपच आहे आणि म्हशीला पण रूपच आहे. कानाला नाही ना योग्य वाटत आपल्याला ऐकायला, पण रूप, आकार आहे, रंग आहे, संपलं, त्याला रूप म्हणतात. मग अशा पद्धतीने जेव्हा मी आध्यात्मिक विचार करायला लागते तेव्हा या कामामधनं सुटण्याचा मला मार्ग मिळतो. पुढचं बघा, रस, गंध. रसना अडकते ना, अडकवते. ही रसना अशी आहे ना, जिव्हा ती दोन्ही आहे बरं का, कर्मेंद्रिय पण आहे आणि ज्ञानेंद्रिय पण आहे. म्हणजे तिच्याने आपण खातो पण, रसना म्हणजे रस चाकतो आणि बोलतो पण, तिला कळतं पण आणि तिचा वापरही करतो. असं म्हणतात की सगळ्यात शेवटी काय जिंकू शकतो ना आपण, ते म्हणजे रसना आहे.
कारण ती येतच नाही आटोक्यात. बघा या सगळ्यांचा काम म्हणून विचार करता आला पाहिजे. शेवटी गंध गंध म्हणजे पण अनुकूल आणि प्रतिकूल. प्रतिकूल गंध नको असतो मला. बघा शंकराचार्यांच्या आयुष्यात घडलेला एक प्रसंग आहे. त्यांचं चरित्र जेव्हा आपण बघतो तेव्हा त्यांच्या चरित्रामध्ये इतकं सुंदर एक छोटीस कथा येते की आचार्य जे होते शंकराचार्य, त्यांची एक सवय होती की खूप भल्या पहाटे ते लवकर उठत असत आणि नदीमध्ये स्नान करत असत. आणि आचार्यांचं एक व्यक्तिमत्व असं होतं की ते एकटे कधी नसतच. कारण त्यांचं काय म्हणतात ते, त्यांचं व्यक्तिमत्व असं होतं की लोक आकर्षित होतच असत त्यांना. कारण इतकं छोटं वय असताना एवढं तपश्चर्याचं बळ किंवा काय म्हणतात विरक्ती प्रचंड होती आणि ती लोकांना आवडते बरं. कारण अशी व्यक्ती आपण हल्ली पाहूच शकत नाही. मोहितच करते आपल्याला तसं व्यक्तिमत्व. समर्थ रामदास स्वामींचं पण तसं होतं. लोक जस्ट अट्रॅक्ट व्हायचे, कॅरिस्मॅटिक पर्सनॅलिटी म्हणतो ना आपण तसं. म्हणजे सकाळी लवकर उठून जेव्हा आचार्य स्नानाला निघत असत तेव्हा पण त्यांच्या मागे मागे धावत धावत त्यांचे शिष्य. आणि जेव्हा एके दिवशी सकाळी अगदी पहाटे अंधार असणार तेव्हा असं निमुळता रस्ता असेल त्या नदीपर्यंत, झरझर झरझर जेव्हा पाय टाकत चालत होते आचार्य, तेव्हा अचानक समोर एक चांडाळ आला असा उल्लेख आहे बरं चरित्रामध्ये. एक चांडाळ. आणि तो चांडाळ याचा अर्थ काय माहितीये का? ते रूप अगदी ओंगळवाणं म्हणजे नको वाटेल वास होता त्या माणसाला. आणि ते रूप अभद्र होतं म्हणजे अजिबात त्याच्याकडे बघायला आपल्याला आवडणार नाही असं काहीतरी एक व्यक्ती त्यांच्या समोर आला. आणि त्याच्या अंधुकचा उजेड असेल सकाळी पहाटे, व्यवस्थित न बघता आचार्याने त्यांना म्हटलं बाजूला हो, मला म्हणजे अगदी काय अपमान नाही केला पण तू बाजूला हो, मला पुढे जायचंय असं म्हटलं. कारण ते रूप बघण्यासारखंच नव्हतं. तो वास जो त्यांच्या अंगाला येत होता तो नकोसा होता. आणि खरं म्हणजे ते चांडाळ रूपात कोण होतं? तर ते स्वतः भगवान शंकर होते. आणि त्यांची परीक्षा घ्यायला समोर आले होते ते. आणि शंकरांनी काय काय सुंदर म्हणजे शिकण्यासारखं आहे या दृष्टांतामधनं. खरंच ज्ञानमार्गातला हा दृष्टांत आहे. भगवान शंकरांनी सांगितलं, अरे म्हणजे माझ्या अंगाला घाण वास येतोय ठीक आहे, माझं रूप चांगलं नाही ठीक आहे, पण तू कोणाला कोणापासून बाजूला हो असं म्हणतोयस? बघा ऐका, खूप छान आहे, माहिती असेल तरी पण ऐका, शिकण्यासारखं आहे. कोणाला कोणापासून बाजूला हो असं म्हणतोयस? तू अचेतन माझ्या देहाला, माझा देह अचेतन आहे. अचेतन म्हणजे जड. दगड कसा जड असतो तसं आपला देह पण अचेतनच आहे. म्हणजे माझ्यामधल्या फक्त अचेतन देहाला तू जर बाजूला हो म्हणतोयस तर त्याला स्वतःहून बाजूला होताच येणार नाहीये, कारण ते अचेतन आहे. देह स्वतःहून कसा बाजूला होईल? आणि जर तू माझ्यामधल्या चैतन्याला, जे चेतन तत्व आहे त्याला बाजूला हो म्हणतोस, तर अरे चेतन सगळीकडेच आहे. म्हणजे चेतन नाही अशी जागाच नाही, म्हणजे कोणी कोणापासून बाजूला व्हावं? काय सुंदर दृष्टांत आहे हा. म्हणजे जेव्हा मी या शब्द स्पर्श रस रूप गंध या गोष्टीचा विचार करते तेव्हा चेतन ते ब्रह्मतत्व जर माझ्या डोळ्यापुढे असेल तर मला या कुठल्याही गोष्टींचा त्रासच होणार नाहीये. हे सूक्ष्म आहेत, एक वेळ मला जिंकता येणार आहेत. त्याच्या पुढचे बघा कुठले? सत्ता, संपत्ती, यश, कीर्ती, प्रतिष्ठा. आपल्याला माहितही नाहीये की हे काम आहेत आणि ते आपल्याला जखडून ठेवतायत वाईटरित्या. सत्ता, माझी सत्ता मला घालवायचीच नसते. मी असावं. बघा विचार करा, एका अंधाऱ्या खोलीमध्ये मी बसले. अंधार, काळा कुट्ट अंधार आहे. मला एकही गोष्ट दिसत नाहीये. पण मला मी स्वतः हरवलीच नाहीये. तिकडे मला स्वतःला चाचपडावं लागत नाही, मी कुठे. मला मी अवेलेबलच असते, म्हणजे माझी सत्ता. आणि मला ती जाऊच नये असं वाटत असतं. आणि अशा पद्धतीने तिने मला जखडून ठेवलेलं आहे की आपल्याला विचार करावा लागतो की आपण विचार केल्याशिवाय त्याच्यामधून सुटणार नाहीये. म्हणून सत्ता मला अडकवते. संपत्ती हवी की संपत्ती कोण नाही म्हणताय? संपत्ती हवी. आपल्याकडे श्री सुक्तासारखं सुक्त आहे, हवंय आपल्याला सगळं. समर्थच म्हणताय की प्रपंची पाहिजे सुवर्ण. पाहिजे, प्रपंचामध्ये आहे, पण परमार्थी पंचीकरण हे पण सांगून ठेवलेलं आहे. तुकाराम महाराज असं म्हणतात की जर पैसा हवाय तर ते म्हणतात जोडोनिया धन, जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. सगळे संतांचे विचार आपण पाहत गेलो तर आपल्याला कळतं की आपण नको त्या पद्धतीमध्ये म्हणजे नको त्या गोष्टीमध्ये नको त्या पद्धतीने अडकलो गेलोय आपण.
म्हणजे पैसा हवाय मान्य, पण कसा हवाय तो वाजत गाजत समोर आला पाहिजे. त्याच्यामध्ये आपण आसक्त होता कामा नये. त्याच्या पुढचं बघा, यश. हवं असतं की नाही मला यश. इतका सुंदर सोपा विचार आहे यशाबद्दल. खरं म्हणजे कुठलीही गोष्ट मी यशासाठी करताच कामा नये. सिंपल लॉजिक एकदम. यशासाठी काही करून उपयोगाचं नाही, कारण यश हे जे आहे ना ते बाय प्रोडक्ट आहे चांगल्या कर्माचं. म्हणजे माझा सगळा अट्टहास कशावर असायला पाहिजे? चांगल्या कर्माचं. आणि चांगलं कर्म जर मी केलं तर यश येणारच आहे. पण आपलं काय होतं, आपलं उलट होतं. आपण यशाच्या मागे लागतो आणि मग यशाच्या मागे लागल्यानंतर दंभ, स्पर्धा, मग अजून काय मत्सर, ही सगळी चेन मग सगळी मागे लागते. म्हणून असे विचार जेव्हा आपण शिकतो संतांचे, तेव्हा कशामध्ये अडकावं आणि कशामध्ये नाही हे आपल्याला कळायला लागतं. त्याच्या पुढचं आहे कीर्ती. कीर्तीच्या अपेक्षा, कीर्ती म्हणजे सगळ्यांनी मला मान सन्मान द्यावा, माझं नाव सगळीकडे पसरावं. आणि या कीर्तीमुळे ना आपण द्वंद्वामध्ये अडकतो. ही कीर्ती डॉक्टर काका खूप छान सांगतात त्यांच्या प्रवचनामध्ये. डॉक्टर काका असं म्हणतात की कीर्ती नावाची ही जी कन्या आहे, या कीर्तीला कन्या म्हणतात. कीर्ती म्हणजे जी हवी येते सगळ्यांना, सगळ्यांचा मान, ती कीर्ती. डॉक्टर काका असं प्रवचनामध्ये सांगतात की ही कीर्ती जी आहे ती बिचारी लग्न न करता तशीच राहिलेली आहे म्हणे. तिच्याशी कोणी लग्नच करायला तयार नाही, कारण तिला जे हवेत त्यांना ती नकोय. कारण जे मोठे लोक असतात, संत असतात, तिला तिकडे जावं असं वाटतं, पण त्यांना ती नको असते. आणि नको त्यांना ती हवी असते. त्यांना तिला काय त्यांच्या जवळ जायचं नसतं. म्हणून ती बिचारी अशीच लग्न न करता राहिली. म्हणून कीर्तीबद्दल आपले विचार काय असावेत? कीर्ती असली तरी रामकृष्ण हरी, आणि कीर्ती नसली तरी रामकृष्ण हरी. आणि भागवतामध्ये खूप छान विचार आहे. भागवत कृष्णाबद्दल जेव्हा सांगतं, श्रीकृष्णाबद्दल, तेव्हा असं सांगतं की श्रीकृष्ण जेव्हा गेला त्याच्याबरोबर ती कीर्ती, जी कीर्ती पण आहे त्याच्याबरोबर गेली. म्हणजे आत्ता जी आपल्याला कीर्ती वाटतेय ती कीर्तीची सावली आहे. आणि शहाणा माणूस सावलीच्या मागे धावेल काय? म्हणून कीर्तीच्या मागे अजिबात जायचं नाही आपल्याला. आणि शेवटचं जे आहे ते म्हणजे प्रतिष्ठा, स्टेटस सिम्बल. म्हणजे लोकांनी मला काय म्हणावं, मी कसं लोकांना दिसले पाहिजे, याच्यामध्ये मी इतकी लोकेशना, वित्तेशना, दारेशना या सगळ्या ईशणा आहेत. आणि या वाईट रीत्या हे सगळे कामाचे प्रकार आहेत आणि मला अडकवून टाकतायत. म्हणून मी खूप योग्य विचार केला पाहिजे. माझ्या मनात सतत हा विचार राहिला पाहिजे की याच्यामध्ये मी अडकायचं नाहीये. पुढच्या चरणाकडे जाऊया. नको रे मना कामनाना विकारी, हे झालं आता. त्याच्या पुढचे नको रे मना लोभ हा अंगीकारू. लोभ म्हणजे हाव, मला आत्ता जे आहे त्याच्यापेक्षा अधिक, म्हणजे अधिक पैसा मिळावा असं सारखं वाटत राहतं आपल्याला. संपतच नाही. आणि ते म्हणजे पैसा असावा, आपण आता पाहिलं, आताच तो विचार केला की असावा, पण किती? आणि अजून एक छान थोडासा बारीक विचार आपण करूया की पैशाने काय विकत घेता येतं? पैशाने सुख विकत घेता येतं का? नाही. पैशाने सुखाची साधनं विकत घेता येतात. म्हणजे सुखाची साधनं घेईपर्यंत ठीक आहे ना, तेवढ्या पुरतं असू देत. पण सगळंच सर्वस्वच म्हणजे तो नाहीये. म्हणून त्याच्यामध्ये मला अडकायचं नाहीये. अजून एक त्याचा पुढचा बघा, आज शेवटचं चरण जे आहे ते म्हणजे नको रे मना मत्सरू दंभ भारू. मला मत्सर नको आहे. मत्सर आणि दंभ म्हणजे मत्सर म्हणजे काय मग? द्वेष, हेवे दावे, हे सगळे म्हणजे मत्सर. आणि दुसरं म्हणजे ढोंगीपणा, म्हणजे दंभ म्हणजे काय? तर ढोंगीपणा म्हणजे आपल्याकडे ते नसतं तरी दांभिकपणे आपण लोकांना दाखवतो. म्हणजे आपण, डॉक्टर काका अजून प्रवचनामध्ये खूप छान सांगतात की आतमध्ये घरात नवरा बायको भांडत असतात आणि जर का दरवाज्यावर बेल वाजली तर अतिशय हसतमुखाने अगदी की आपण किती आनंदी आहोत असं करून दरवाजा उघडायचा. म्हणजे ठीक आहे, ते योग्यच आहे, व्यवहारात तसं वागलंच पाहिजे, पण नको तो दांभिकपणा असतो. आणि साधकाने दांभिक अजिबात नसावं. म्हणजे साधक, त्याला खरा साधक असतो ना, तो कधीच सांगणार नाही की तो काय अभ्यास करतोय, तो काय प्रकारची साधना करतोय. पण जो दांभिक असतो तो स्वतःच मी काय करतोय ते लोकांना दाखवत सुटतो. म्हणून साधकाने दांभिक असू नये. म्हणून हा महत्वाचा विचार आपण इकडे घेतोय. मत्सर म्हणजे काय? मत्सर शब्दाची व्याख्या बघूया. मत्सर म्हणजे मत सरती इति मत्सरहा. काय सुंदर आहे बघा. मत सरती म्हणजे माझ्यापेक्षा पुढे जातोस काय, म्हणजे मला मागे सारून तू पुढे जातोस काय.
असा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा त्याला मत्सर असं म्हणतात. आपण ना शब्दांच्या अर्थांकडे बघतोय बरं, पण शब्दांमध्ये अडकायचं नाहीये. म्हणजे शब्दांवरनं आपल्याला सगळा अर्थ कळतोय, मान्य, आपण अभ्यास करतोय. पण शब्दांमध्ये जर अडकलो तर मूळ त्याच्यामधनं काय घ्यायचंय हे आपण आपल्याकडनं निष्ठून जाईल. माऊली म्हणतात, मंथुनी नवनीता तैसे घे अनंता, वाया व्यथा कथा सांडी मार्ग. तुम्ही घेतला असेल हरिपाठामध्ये विचार झालाय. मंथुनी नवनीता, मंथन करायचं, घुसळायचं, आणि नवनीत ताक घुसळून लोणी घ्यायचंय आपल्याला. आणि वाया व्यर्थ कथा म्हणजे कथा भाग सोडायचा आहे, आणि त्याच्यामधनं नवनीत जे आहे ते आपण घ्यायचंय. त्याचं सार जे आहे ते उचलायचंय. नाहीतर काय होतं, आपण शब्द पंडित होऊन जाऊ. म्हणजे बघा, 3 प्रकारच्या निष्ठा असतात. 3 पद्धतीने लोक ऐकतात किंवा श्रवण करतात किंवा वाचतात, समजतात तो ग्रंथ, जे काही ते वाचतायत ते. एक असतं शब्दनिष्ठा, एक असतं शास्त्रनिष्ठा, आणि एक असतं तत्वनिष्ठा. मग आपण कसं असावं? आपण तत्वनिष्ठ असावं. म्हणजे ती निष्ठा आपल्याकडे असावी. शब्दनिष्ठा म्हणजे शब्दांमध्येच अडकतात आणि शब्दच महत्वाचे वाटायला लागतात खूप त्यांना. भीष्म पितामह बघा, एक शब्द दिला होता की हस्तिनापूरच्या गादीला त्याची मी काळजी घेईन, आणि हस्तिनापूरच्या गादीवर कोण बसलंय त्याचा काहीच संबंध नाहीये, चुकीचे लोक बसले तरी बाजू घेतली, कारण शब्दनिष्ठ, शब्दाला महत्व दिलं. शास्त्रनिष्ठा, बऱ्याच लोकांना शास्त्र फार कळत असतं बरं, सगळं शास्त्र असं म्हणतं, शास्त्रामध्ये असं विचार आहे, उपनिषदामध्ये हे सांगितलंय, ते सगळं मान्य, पण तशासारखं वागणंच नाही, तरी पण उपयोगाचं नाहीये. म्हणून हे सगळं ऐकणं जे आहे, हे विचार आपण जे शिकतोय, आपण आता कामांचा विचार केला, हे का ऐकायचे? कारण हे ऐकल्यानंतर माझं लक्ष मला कुठे दिलं पाहिजे हे मला कळलं पाहिजे. तत्वनिष्ठ, तत्व हा शब्द बघा किती सुंदर आहे, तत्व, तत्. पण शब्दांकडे आलोय. पण शब्दांमध्ये न अडकता त्याच्यामधनं शिकायचं काय ते बघायचंय. तत् आणि त्व. तत् म्हणजे ते, आणि ते म्हणजे काय आता आपल्याला माहिती झालंय. ब्रह्म विचार मुख्य आहे, ते म्हणजे ब्रह्म, आणि त्व म्हणजे पणा, ब्रह्मपणा. या सगळ्यामधनं आपल्याला काय शिकायचंय बघा. ज्ञानेश्वरी वाचतात लोक, त्याचा अभ्यास करतात, त्याच्यावर ग्रंथ, त्याच्यावर पीएचडी करतात. ज्ञानेश्वरी हा ग्रंथ खरा कशा पद्धती, म्हणजे बरेच लोक शब्दालंकार शोधतात, काही लोक त्याच्यामधलं निसर्ग शोधतात, त्याच्यामध्ये साहित्य शोधतात, काय काय वेगवेगळ्या पद्धतीने त्याला अँगल्स, म्हणजे मान्य ते सगळं त्याच्यामध्ये आहेच आहे, त्याच्यामध्ये नाही असं नाही, पण त्याच्यामधनं मुख्य काय शोधलं पाहिजे आणि मुख्य काय शोधावं हे सांगताना ज्ञानेश्वर माऊली पण सांगतात. ते असं म्हणतायत की येथ अविद्या नाशू हे फळ. म्हणजे जर आपण ज्ञानेश्वरी वाचली तर तिकडे काय, तिथे येथ म्हणजे तिथे ज्ञानेश्वरीमध्ये, तो विचार आपण इकडे का घेणार आहोत? कारण आपण हे सगळं शब्दांचा कीस पाडतोय, पण शब्दांमध्ये न अडकता त्याच्यामधनं शिकायचं काय हे बघण्यासाठी. येथ अविद्या नाशू हे स्थळ, तेणे मोक्ष पादन फळ. म्हणजे ज्ञानेश्वरी जी सांगितली ती मोक्ष मिळण्यासाठी मुख्य सांगितलेली आहे. या दोन्ही केवळ साधन ज्ञान, हे इतुलेची नाना परी, निरोपिले ग्रंथ विस्तारी. हे एवढंच सांगण्यासाठी मी एवढा 9000 श्लोकांचा ग्रंथ विस्तार केला आहे, असं स्वतः माऊली सांगतायत. मग मी माझं वाचन कसं असावं? मला जे पाहिजे ते मी शोधावं का? समर्थांनी हे विकार का नकोय, ते काम का नकोय, ते काम चांगले पण असतात, म्हणजे माझे विचार नाही मी करायचे, शास्त्र काय सांगतंय हे आपण शोधलं पाहिजे. म्हणून हा सगळा विचार घेतला. आणि मत्सराबद्दल थोडासा परत विचार करूया, कारण मत्सर जो आहे ना, तो आपला सहज स्वभाव आहे, सहज असतोच तो आतमध्ये, तो येतोच तो काढतोच वर. आणि आता मत्सर आपल्याकडे येणारच नाही असं नाहीये, म्हणजे मत्सर आपल्याला होणारच नाही असं नाहीये, पण अशा पद्धतीने जेव्हा आपण ऐकतो ना, तेव्हा त्याची तीव्रता हळूहळू कमी व्हायला लागते. म्हणजे हे सगळं श्रवण जे आहे, तुकाराम महाराज खरं असं म्हणतात की कोणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर ईश्वराच पूजनेचे, वर्म सर्वेश्वर पूजनेचे. म्हणजे कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, बापरे किती अवघड आहे, की मत्सर वाटताच कामा नये. पण अशा पद्धतीचे विचारच आपण जर ऐकले नाहीत तर आपण शिकणार कसं? बघा, आपण एक कथा, म्हणजे एक छोटासा दृष्टांत डॉक्टर काकांनी त्यांच्या प्रवचनात दिला होता, की आपलं सगळ्यांचं काय होतं, आपण जेव्हा एखादा असा सोहळा, म्हणजे सप्ताह आपण ठेवतो, प्रवचनमाला असते समजा, कुठला तरी एक उत्सव असतो भगवंताच्या संदर्भात, तेव्हा ते सगळे चांगले गुण जे असतात ना, ते आतमध्ये अशी एकवटून आपल्यामध्ये येतात.
काकांचं उदाहरण आहे, काकांचं दृष्टांत. जिकडे जिकडे मी काकांचं दृष्टांत सांगते तिकडे मी काकांचं नाव घेते. इतका सुंदर दृष्टांत आहे तो, आपल्याला कसा लागू पडतो बघा, की काहीतरी चांगलं असलं तेवढ्यापुरतं सप्ताहभर वगैरे ते सगळे चांगले गुण आपल्यामध्ये आतमध्ये टिकतात. त्यांनी दृष्टांत दिले आपल्या नातीचा. ते म्हणतात त्यांची नात जी होती लहान होती आणि ती भातुकलीचा खेळ खेळत होती आणि मग ते काय भांडी लागतात, तिला जी भांडी लागतात ते सगळं तिच्याकडे होतं आणि 4 भावल्या होत्या तिच्याकडे आणि त्या 4 भावल्यांचं तिने 1 तासभर खूप केलं. म्हणजे एका तासात भातुकलीमध्ये जे जे करू शकतो, तिला आंघोळ घालणं, तिला खाऊ पिऊ घालणं, तिला झोपवणं, तिला नटवणं, ते सगळं तिने केलं. खाऊ पिऊ घालण्यामध्ये आईने तिला चुरमुरे देऊन ठेवले होते आणि ते चुरमुरेच म्हणजे होते चुरमुरेच, पण चुरमुऱ्याचाच भात, चुरमुऱ्याचीच आमटी, सगळं चुरमुऱ्याचंच. आणि 1 तास, एका तासानंतर तिला कंटाळा आला. आपल्या सगळ्यांना पण 7 दिवसानंतर त्या उत्साहाचा कंटाळा येतो बरं. एका तासानंतर तिला कंटाळा आला आणि तिने काय जाहीर केलं माहितीये का? तिने जाहीर केलं, माझी 4ही बाळं, 4 भावल्या होत्या तिच्याकडे, माझी 4ही बाळं मेली, ती मेलीत. आणि आपलंही तसंच होतं. म्हणजे एखादा कुठला तरी चांगला विचार जेव्हा ऐकतो, म्हणजे समर्थ म्हणतात स्थळ त्याग होता सभेची जाते. स्थळ गेलं, स्थळ चेंज झालं, फोरम चेंज झालं की झालं, ये रे माझ्या मागल्या, परत ते सगळे दुर्गुण येऊन चिकटले आपल्याला. आपलंही तसं होतं. 7 दिवस जे होतं ते आपली 4 बाळं म्हणजे कुठली, तेवढ्यापुरती आपण अंगीकारली असतात ती. विवेक, वैराग्य, शमदमादी षटक आणि मुमुक्षत्व, ही 4 बाळं आपली तेवढ्यापुरती असतात. आणि मग आपण 7 दिवसानंतर जाहीर करून टाकतो की माझी बाळं मेली आणि आपण संसारामध्ये परत यायला लागतो. मग आता हे विवेक वैराग्य कसे कायम आपण टिकवावेत, यासाठी हा सगळा विचार घेतलेला आहे आपण. आपण एक छोटासा प्रसंग, अजून 15 मिनिटात आपल्याकडे एक प्रसंग घेऊया रामायणातला. आणि रामायणातल्या त्या प्रसंगावरनं आपल्याला काही शिकता येतंय का याचा विचार करूया. प्रसंग असा आहे, तो प्रसंग कुठला आहे रामायणामधला, की तिकडे शूर्पणखा जी आहे तिला पहिल्यांदा वनामध्ये ते 2 जण म्हणजे राम आणि लक्ष्मण तरुण असे दिसतात. तरुण नर तिला दिसतात आणि त्यांच्याकडे बघून ती मोहित होते. आपल्या सगळ्यांना रामायण माहितीये, प्रत्येकाने डोळ्यासमोर तो प्रसंग आणा. आपल्याला शिकायचंय, विकारांवर जिंकायचंय कसं हे शिकायचंय या प्रसंगावरनं. एक 5-10 मिनिटं हा प्रसंग चालणार आहे आणि त्याच्या अंती अगदी सोपं दृष्टांतावरनं सोपं होऊन जातं सगळं. ते शिकायचा प्रयत्न करतोय. शूर्पणखा समोर येते आणि ती रूप, तिच्याकडे ती कला असते, ती पाहिजे ते रूप घेऊ शकते. अतिशय सुंदर स्त्रीचं रूप ती घेते आणि ती आधी रामापुढे जाते आणि राम तिला म्हणतो, माझ्याकडे काही येऊ नकोस, कारण मी एकपत्नी व्रत या आयुष्यामध्ये स्वीकारलेलं आहे, तर तू माझा जो भाऊ आहे लक्ष्मण समोर आहे त्याच्याकडे जा. आता बघा काय शिकायचं, इकडून शिकणं चालू झालं आपलं. ती शूर्पणखा, आता ती कोणीतरी एक, शूर्पणखा म्हणजे स्त्री, म्हणजे मोहित करणारा विषय, काम मोहित करणारा विषय. जेव्हा त्याला कळलं, लक्ष्मण हा वैराग्याचं प्रतीक आहे बरं. जेव्हा लक्ष्मणाला कळलं की विषय पुढे येतोय, तेव्हा त्यांनी पटकन काय केलं, त्यांनी नजर जी आहे ती रामाकडे नेली. त्याने पाहिलंच नाही तिच्याकडे आणि तो तिला असं म्हणतोय की सुंदरी, तू माझ्याकडे येऊ नकोस, कारण मी त्याचा दास आहे आणि तू मला जर स्वीकारलंस तर तुला दास व्हावं लागेल. आणि तुझ्याकडे न बघता पण मला हे कळते की तू तुला दास होणं काही तुला आवडणार नाही, म्हणून तू माझ्याकडे येऊ नकोस सुंदरी, तू माझ्याकडे येऊ नकोस. आणि जेव्हा ती विचार करते शूर्पणखा की मला एक तपस्वी तरुण असा राजकुमार मला न बघताच मला असं म्हणतोय, सुंदरी म्हणतोय, म्हणजे जर त्यांनी मला पाहिलं, जर त्यांनी मला पाहिलं तर मग काय होईल त्याचं, तो नक्कीच माझ्या मोहात अडकेल. पण तो म्हणतोय, विचार करतोय मनामध्ये लक्ष्मण, की जर मी तुझ्याकडे पाहिलं, तुला न बघता सुंदरी म्हणतोय ग, जर मी तुझ्याकडे पाहिलं तर तू सुंदर राहणारच नाहीस. कारण ज्याच्या आतमध्ये वैराग्य आहे, जो विरक्त आहे आणि वैराग्याच्या नजरेने ज्याचं लक्ष लक्ष्मण शब्दाचा अर्थ बघा, लक्ष्मण म्हणजे ज्याचं लक्ष भगवंताकडे रामाकडे लागलेलं आहे. ज्याचं लक्ष भगवंताकडे लागलेलं आहे त्याच्या समोर जर विषय आला आणि आतमध्ये जर वैराग्य असेल तर तो विषय सुंदर वाटेल का? काय सुंदर आहे, मला काय शिकायचंय, माझ्या समोर सारखे सारखे वेगवेगळे विषय येत आहेत, म्हणजे मला याच्यामधनं शिकता येतंय की माझ्या आत मला विरक्ती डेव्हलप केली पाहिजे. आणि ती कशी होईल, ती कशी येणार आहे? माझं लक्ष जर मी रामाकडे ठेवलं
भगवंताकडे ठेवलं तर मला ती डेव्हलप करता येईल. आणि मग ती शूर्पणखा ती लक्ष्मण काय म्हणतो, तू माझ्याकडे येऊ नकोस, तू परत त्याच्याकडे जा. मग ती परत रामाकडे जाते. मग राम म्हणतो, दासच तो म्हणतोय ना, की दासच बनणं हे स्वीकार नाही ना, तुला स्वीकार नाहीये ना याचा. मग मी असं जाहीर करतो की माझ्या दासत्वामधनं मी याला मुक्त केलं, लक्ष्मणाला मुक्त केलं, आता तो माझा दास नाही, आता तू परत जा त्याच्याकडे. मग हा स्वीकारत नाही म्हटल्यानंतर ती परत लक्ष्मणाकडे आली आणि मग लक्ष्मण म्हणतोय की अगं माझा जो भाऊ आहे राम, तो एकपत्नी व्रत असं कारण तुला देतोय ना, माझ्या वडिलांचेच 3 विवाह झालेले आहेत, मग त्याला परत करायला काय आहे, तू परत त्याच्याकडे जा. मग ती परत त्याच्याकडे गेली. बघा या प्रसंगामध्ये होतंय काय, हे दोघं जण भाऊ आहेत ना, हे मुद्दाम करतायत बरं. संपूर्ण रामायण आपल्याला बघता येणार नाहीये, पण हा प्रसंग मुद्दाम, कारण अशा पद्धतीने राम कधीच फाऊल वागलेला नाहीये बरं. तो मुद्दामच तसा वागलेला, त्याचा आपल्याला अभ्यास करावा लागतो की रामाने असं का केलंय. पण आपल्याला या प्रसंगामधनं वेगळ्या पद्धतीने शिकायचं आहे. हे असं इकडे तिकडे गेल्यामुळे शूर्पणखेला काय झालं, तर तिला क्रोध आला. अर्थ बघूया आपण, क्रोध कधी येतो त्याचं उत्तर आपल्याला इकडे मिळतंय. आणि कामावर नियंत्रण कसं मिळवायचं ते आपण पाहिलं. भगवंताकडे लक्ष असेल, वैराग्य असेल, तर कामावर नियंत्रण येत होतं आपलं, बरं का. मोह त्याच्यामध्ये अडकत नाही आपण. आणि आता क्रोधावर नियंत्रण कसं मिळवायचं याचं उत्तर मिळतंय आपल्याला. मग क्रोध आधी क्रोध कधी येतो आपण हे बघत होतो, की क्रोध कधी येतो, जेव्हा आपली कामना पूर्ण होत नाही तेव्हा क्रोध येतो. आता प्रत्येकाला याचं उत्तर मिळालंय. मला क्रोध आला की आपल्याला प्रत्येकाला कळलं पाहिजे की माझी कुठली तरी एखादी इच्छा पूर्ण झालेली नाहीये आणि म्हणून मला क्रोध आलेला आहे. आणि तिला जेव्हा क्रोध आला, आपल्याला माहिती की नाही प्रसंग, जेव्हा क्रोध आला तेव्हा लक्ष्मणाने काय केलंय, लक्ष्मणाने तिचं नाक आणि कान कापून टाकलं. माहितीये की नाही आपल्याला. आता कान कापून टाकले तर एक वेळ आपण लपवू शकतो बघा, म्हणजे नाक कापलं जाणं ही एक म्हण तयार झाली की नाही. खरं म्हणजे तिचे नाक आणि कान दोन्ही कापले गेलेत, पण दोघांची म्हण नाही तयार झाली. नाक कापले गेले, नाक कापलं गेलं ना त्याची म्हण तयार झाली. कारण कान कापले जर गेले ना तर एक वेळ आपण ते लपवू शकतो. म्हणजे आपण एखादी टोपी घातली किंवा काहीतरी कापड घातलं वरून डोक्यावरनं, तर ते कान कापलेले लपवलं जाऊ शकतं. जर का डोळाच काढून टाकला तर ते पण लपवलं जाऊ शकतं, चष्मा घालणं वगैरे. पण नाक कापलं तर ते लपवलं जाणं एवढं सोपं नाहीये. म्हणून नाक कापलं जाणं ही म्हणच झाली. आणि नाक कापलं जाणं म्हणजे नक्की काय, बघा आपण एक अतिशय सूक्ष्म विचार करतोय बरं. संस्कृत मध्ये नाक याचा अर्थ आहे स्वर्ग, म्हणजे स्वर्गाचं एक वेगळं नाव म्हणजे नाक आहे. मग कान म्हणजे काय, तर कान म्हणजे आपण कानाला श्रुती म्हणतो की नाही, श्रुती. आणि श्रुती म्हणजे काय, तर श्रुती म्हणजे वेद. म्हणजे कान म्हणजे आपण वेद पाहिले आणि नाक म्हणजे आपण स्वर्ग पाहिलं. बघा रावण जे होता ना, रावण जो होता तो या दोन्हींच्या विरुद्ध होता, कारण त्याला स्वर्गच नको होता, स्वर्ग नको होता आणि वेद सन्मत मार्ग त्याला नको होता. म्हणून त्यांनी काय केलं, म्हणजे ब्रह्मांडामधनं त्याला स्वर्ग काढून टाकायचा होता आणि ब्रह्मांडामधनं त्याला वेद सन्मत मार्ग काढून टाकायचा होता. मग राम असा विचार करतोय, अरे तुला जर ब्रह्मांडामध्ये जर हे नकोय, म्हणजे नाक नकोय, म्हणजे स्वर्ग नकोय आणि वेद नकोय, तर तुला पिंडात म्हणजे देहात तरी नाक आणि कान कशाला पाहिजेत, कापून टाकायचे ते. म्हणून त्यांनी काय केलं, म्हणजे एकतर याने काय केलं की नाक आणि कान कापून टाकले, हो की नाही. तेव्हापासून वानरांनी काय केलं माहितीये का, वानरांनी पण गंमतच केली. जेव्हा वानरांना कळलं, युद्धाच्या वेळेचं सांगते ना, वानरांना जेव्हा कळलं की यांनी म्हणजे लक्ष्मणाने नाक आणि कान कापले, तेव्हापासून त्यांनी काय केलं की युद्धामध्ये जे जे रावणाचे राक्षस येत होते त्या सगळ्यांचे नाक कान कापून टाकले. म्हणजे घरी गेल्यानंतर या लोकांना सांगायला नको की हे राक्षस गेले कुठे होते, जिकडे शूर्पणखा गेली होती. कारण जर कानांनी योग्य ते ऐकलं नाही, गुरुवचन ऐकलं नाही, संत वचन ऐकलं नाही, वेदांमध्ये काय लिहिलंय ते ऐकलं नाही, तर नाक कापलं जातं. म्हणजे स्वर्गात जाणं, स्वर्ग म्हणजे जिकडे अमृत असतं तिथे. आणि अमृत म्हणजे अमृत तत्व, म्हणजे ते परमतत्व मोक्ष. जर योग्य कानांनी ऐकलं नाही तर नाक कापलं जातं, म्हणजे ते अमृत तत्व आपल्याला मिळत नाही, असं त्याचा अर्थ आहे. आणि हे जेव्हा तिचं कापलं गेलं बरं का, हे शूर्पणखेचं पुढचं थोडंसं बघूया.
अजून एक 5-7 मिनिटं आहेत आपल्याकडे. शूर्पणखेचं नाक कान कापलं गेलं बरं का, पण ती डायरेक्ट रावणाकडे गेलेली नाहीये. सरळ ती रावणाकडे गेलेली नाही, ती जाऊ शकत होती. पण आपल्याला जे रामायण माहितीये ते तुम्हाला काय माहितीये बघा, कारण माझा रामायणाचा अभ्यास थोडासा अध्यात्म रामायण म्हणून आहे. ते व्यासांनी लिहिलंय. एक तर वाल्मिकी रामायण आहे, अध्यात्म रामायण आहे, तुलसीदास रामायण आहे. या तिघही रामायणामध्ये जे सार आहे तिकडे घ्यायचा प्रयत्न केलाय. शूर्पणखा जी होती तिला रावणाबद्दल राग होता. कारण काय? कारण विद्युत जीवा तिचा जो पती होता त्याला कपटाने अकारण रावणाने मारलं होतं आणि ती ते विसरली नव्हती आणि तिचा राग शांत करण्यासाठीच हे जे दंडकारण्य म्हणजे जिकडे जिकडे शूर्पणखा आणि राम वगैरे एकत्र भेटलेत ना, म्हणजे पंचवटी नाशिक म्हणतो आपण त्याला सध्या, तो सगळा प्रदेश तिला देऊन टाकला होता की तिचा राग शांत. तू तिकडे जा आणि काय ते धुमाकूळ माझ ना, लांब जा लंकेपासून, मला त्रास देऊ नकोस, हे रावणाचे विचार. आणि जाताना खरं दूषण हे त्यांचे भाऊ आणि त्रिशिर हा मंत्री या सगळ्यांना घेऊन तू तिकडे जाऊन लांब राहा असं सांगितलं असतं रावणाने. आणि रावणाला असं वाटलं असतं की तिचा राग शांत झालाय, पण तिचा राग शांत नाही झालेला आहे. आणि जेव्हा तिने तिचं नाक कान कापलं गेलं ते सामर्थ्य पाहिलं या दोघांमधलं आणि तिला कळलं. आणि तिने खरं म्हणजे जेव्हा विद्युत जीवा तिच्या पतीला मारलं गेलेलं होतं तेव्हा तिने प्रतिज्ञा केली बरं का मनामध्ये. हे तुम्हाला किती जणांना माहितीये ते बघा, की तिने प्रतिज्ञा केलेली असते की रावणाचं संपूर्ण राक्षस कुळ मी नाश करून राहील. प्रतिज्ञा केली तिने, नाश त्यांचा मी करीन. आणि जेव्हा इथे या दंडकारण्यात तिला राम आणि लक्ष्मण दिसले तेव्हा ती रामाला असं म्हणतेय की तुमसम पुरुष ना मोसम नारी. काय म्हणते बघा ती, तुमसम पुरुष ना मोसम नारी, यह संजोग विधी रचा विचारी. यह संजोग, हा संजोग तो जो विचारी आहे परमात्मा आहे त्याने घडवूनच आणलाय की तुझ्यासारखा पुरुष नाही आणि माझ्यासारखी नारी नाही. म्हणजे काय, तुझ्यासारखा पुरुष ज्याने प्रतिज्ञा केली आहे की संपूर्ण राक्षस कुळाला मारणार राम, आणि माझ्यासारखी नारी जी त्यांना मिटवण्यासाठी सहायभूत ठरणार आहे तुला. म्हणजे राम तिला विचारतोय शूर्पणखेला, अगो म्हणजे तू करणार काय आहेस? तर ती म्हणते तू हलू नकोस कुठेच, तू एका ठिकाणी थांब, सगळ्या राक्षसांना एक एक करून मी तुझ्याकडे पाठवते, तू कशाला कष्ट करतोस. म्हणून तिनं काय केलंय तर ते खरं दूषण आहे. 14,000 राक्षस ज्यांना रामायण माहितीये ते ती त्यांच्या समोर जाऊन रडतीये की माझा अपमान झाला, माझं नाक कापलं गेलं, माझं कान कापलं गेलं, माझा अपमान झाला, तुम्ही माझे भाऊ आहेत ना, जा बदला घ्या. म्हणून खरं दूषण म्हणतात तू काळजी करू नकोस, आम्ही जातोय. 14,000 राक्षस घेऊन खरं दूषण त्रिशिरा तिकडे गेलेत रामाशी युद्ध करण्यासाठी. आणि रामाला जेव्हा कळलं की 14,000 राक्षस येत आहेत तेव्हा राम म्हणतोय लक्ष्मणाला की तू सीतेला घेऊन गिरीकंदरात जाऊन लपून राहा. आणि लक्ष्मण म्हणतोय अरे 14,000 राक्षस येणार आहेत, तू एकटा आहेस. आणि अध्यात्म रामायणाचा जेव्हा अभ्यास करतो आपण तेव्हा आपल्याला कळतं की सीता म्हणजे कोण, तर सीता म्हणजे शक्ती स्वरूपा, ती शक्ती. अरे तू परमात्मा आणि ती तुझी शक्ती, आणि तू तुझ्या शक्तीलाच बाजूला जा असं म्हणतोयस, मग तू युद्ध कसं जिंकशील? बघा, युद्ध आपल्या प्रत्येकाला करायचंय. हे जे षडविकार आहेत हे 14,000पेक्षा जास्त आहेत हो. आणि राम तेव्हा हसतोय आणि राम असं म्हणतोय की अरे या राक्षसांशी युद्ध करण्यासाठी शक्तीची आवश्यकताच नाहीये. खरंच मला जर क्रोध आला तर माझ्यामधली शक्ती काय कामाची? हे सगळे राक्षस म्हणजे हे सगळे विकार आहेत, शक्ती लागत नाही तिकडे, तिकडे युक्ती लागते. म्हणून राम म्हणतोय लक्ष्मणाला तू तिला घेऊन जा. आणि रामाने काय गंमत केली, जेव्हा 14,000 राक्षस पुढे आले तेव्हा रामाने काय केलं, काय खूप सुंदर आपण शिकणार आहोत बरं या कथेमधनं. रामाने काय केलं तर रामाने त्या 14,000 राक्षसांमध्ये आतमध्ये राम प्रगट केला मायाच्या सामर्थ्याने. आणि राम प्रगट झाल्याने त्यांनी काय केलं, एकमेकांची युद्ध करत बसलेत. कारण प्रत्येकामध्ये त्यांना रामच दिसतो आणि त्यांना रामालाच मारायचंय. ते प्रत्येकाची युद्ध करत बसलेत. पण आपल्याला या प्रसंगावरनं काय शिकायचंय, तिकडे ते सगळे राक्षस मारले गेले की नाही, आपण काय शिकतोय, राक्षस मारले गेले म्हणजे विकार मेले. म्हणजे जर आपण कोणाही मध्ये प्रत्येकामध्ये जर आपण राम पाहायला लागतो तर आपल्या आतमधले विकार संपतात, विकार मरतायत तिथे, ते सगळे मेलेत. युद्ध न करता, शस्त्र नाही उचलला रामाने, बाण नाही उचलला, युद्धच केलं नाही, तरी पण राम जिंकलाय. आणि जर आपल्या सगळ्यांना या विकारांमधनं जिंकायचंय, कारण हा सगळा अभ्यास जो आहे तो या विकारांमधनं जिंकलं तर ते परमतत्व, ते मोक्षपद आपल्याला मिळणारच आहे.
ते रामपद, तो खरा राम जो आहे, तो आत्मा राम जो आहे, तो आतमध्ये आहेच. यांना संपवलं की कामक्रोध रीते घर केले. तुका म्हणे घर भरले विठ्ठले, कामक्रोध घर रीते केले. म्हणजे कामक्रोध बाहेर गेले, आतमध्ये विठ्ठल आहेच, तो राम आहेच. एवढा सगळा विचार घेऊया आणि आपला वेळ बरोबर संपतोय, म्हणून आता इथेच थांबते. जय जय रघुवीर समर्थ. आणि मला असं वाटतं शांती पाठ जो आहे पुढचा, तो शुभदाताई घेणार आहेत, म्हणून त्यांनी कृपया करून तो घ्यावा. मी इथेच थांबते. ओके, सुरुवात करू. हो. सर्वांनी सुखावं बैठक अवस्था, पाटकणा समस्थितीत, डोळे शांत मिटलेले, हाताची नमस्कार मुद्रा. आतापर्यंत शमिकाताईंनी एवढे छान सांगितलं, त्याचं थोडंसं चिंतन, श्वासाकडे लक्ष. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. सोडलेले हात श्वास घेत डोक्याकडे न्यायचे. कमरेतून वाकून दोन्ही हात खालती, कपाळ जमिनीला लावण्याचा प्रयत्न. ज्यांना शक्य आहे त्यांनी क्षणभर थांबून आपला अहंकार त्याग करायचे. जिकडून सुरुवात तिकडेच शेवट. ओमला समर्पित करायचे सर्व. आणि श्वास घेत परत वरती यायचे. दोन्ही हात डोक्याकडे, छातीकडे. दोन्ही हातांचं एकमेकांवरती घर्षण, हस्तमर्दन. मिळालेली ऊर्जा डोळ्यांच्या भोवती लावायचे. चेहऱ्यावरनं दोन्ही हात शांतपणे डोळे उघडायचे. हरिओम, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत. धन्यवाद.